अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिला असून या निर्णयाची अंमलबजावणी हरियाणासह काही राज्यांनी केली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करून वंचित घटकांना न्याय द्यावा, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे निमंत्रक सचिन बगाडे यांनी दिला। उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील 15 ते 20 संघटना एकत्र येऊन आरक्षण वर्गीकरण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। समितीच्या वतीनं पहिल्या टप्प्यात राज्यातील 12 जिल्ह्यांचा जनजागृती दौरा सुरू असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह राज्यातील इतर भागातही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। या दौऱ्यादरम्यान आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेऊन उपवर्गीकरणासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। या चर्चांमधून प्राप्त झालेल्या सूचना आणि परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य शासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे बगाडे यांनी सांगितले। यावेळी त्यांनी हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात उपवर्गीकरण लागू करणे, उपवर्गीकरणानंतरची पहिली रिक्त जागा वंचित अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवणे, दलित बजेट कायदा करणे, क्रीमी लेअर लागू करण्यास विरोध करणे तसेच बिंदू नामावलीतील कोणताही व्यत्यय येणार नाही याची दक्षता घेणे या प्रमुख मागण्या मांडल्या। सरकारने या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जणांच्या खंडपीठाने अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनाने जो महत्त्वपूर्ण निकाल दिला, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात अनंत बदर समिती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आणि त्या आयोगाने महाराष्ट्र शासनास अहवाल सादर केलेला आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये अतिमागासांना, अतिवंचितांना हे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे तर ते एकत्रितरित्या सर्वांसाठी आहे आणि एकत्रितरित्या सर्वांसाठी असल्यामुळं त्या अनुसूचित जातीच्या आरक्षणातले जे दुबळे आहेत, की जे वंचित आहेत, तर त्यांना एकत्रितरित्या असल्यामुळं आरक्षणाचा लाभ फारशा प्रमाणात मिळालेला दिसत नाही। म्हणून मग सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अतिमागासांना, अतिवंचितांना न्याय द्यायचा असेल, त्यांना समानतेच्या पातळीवरती आणायचं असेल तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं लागेल। म्हणून तोच मुद्दा घेऊन आम्ही मागच्या अनेक वर्षापासून या अतिमागासांना, अतिवंचितांना समानतेच्या पातळीवरती आणायचं आहे आणि यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं, या मागणीसाठी आम्ही सातत्याने महाराष्ट्रभर प्रबोधन करीत आहोत आणि आज आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या मार्फत आम्ही हा विषय मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहोत की महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करत असताना हरियाणा सरकारने ज्या पद्धतीने केलेलं आहे की 2च वर्ग करावे आणि ते 2 वर्ग म्हणजे लाभधारक जातींचा एक वर्ग आणि लाभ वंचित जातींचा दुसरा वर्ग। तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने हरियाणा राज्याच्या धर्तीवरती अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण तातडीनं करावं आणि जे अतिमागास आहेत, अतिवंचित आहेत, तर त्यांना समानतेच्या पातळीवरती येण्यासाठी न्याय देण्याचं महाराष्ट्र सरकारने काम करावं, यासाठी आम्ही हा आरक्षण वर्गीकरण प्रबोधन यात्रा निर्माण केलेली आहे आणि ही यात्रा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यात आहे आणि उर्वरित काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रभराचा आम्ही दौरा करणार आहोत आणि या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रभरातल्या वर्गीकरण समर्थक सर्व कार्यकर्त्यांची एकजूट करणार आहोत आणि भविष्यात महाराष्ट्र सरकारने जर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करायला भाग पाडणार आहोत।